हॅलो सगळ्यांना, वेलकम टू द CK फॅमिली डायरीज. आणि हा आहे माझा सरप्राईज ब्लॉग, जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. आणि आज माझ्यासोबत आहे समर्था. खूप मूडमध्ये होती, मस्ती करत होती. आणि सरप्राईज ब्लॉग असा आहे की मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आज फर्स्ट टाईम कुकिंग रेसिपीचा ब्लॉग घेऊन आली आहे. तर तो प्लीज तुम्ही नक्की बघा आणि कसा वाटतो ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता चला किचनमध्ये. मम्मी आज काय बनवत आहे? माझ्या स्टाईलमध्ये शेवग्याच्या शेंगाची भाजी. हे काय केलं आहे? ही का शेवग्याच्या शेंगा उकडून घेतल्या. हां ही अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट, हां. लाल तिखट किती? 2 चमचे लाल तिखट, हां हां 1.5 चमचा गरम मसाला, हां 1.5 चमचा गोडा मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि थोडीशी हळद आणि हे जिरा फोडणीला. हे जिरे टाकायचे. आता काय टाकायचं? अद्रक लसणाची पेस्ट, किती वेळ परतायची ती? थोडा वेळ लाल होईस्तर परतायचं. थोडं लाल झालं की मग त्यात तिखट टाकून द्यायचं. हे मसाले याच्यात टाकून द्यायचे. वास सुटला की पण टाकून मसाले टाकायचे. तेल जास्त नाही घेतलं, थोडं तेल घेतलं. तेल किती घेतलं? तेल आपल्या अंदाजे 2 पळ्या घेतलं. शेंगा टाकायचं. शेंगा उकडून घेतल्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाही. पाणी टाकायचं 1 ग्लास. शेवग्याच्या शेंगाची रस्सा. फक्त 1 ग्लास पाणी का? थोडं टाकते. मला जेवढी भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका. 1 ते 1.5 ग्लास हे प्रमाण बरोबर आहे. 1 चमचा मीठ. भाजीला उकळी आल्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कूट टाकायचा, म्हणजे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होते भाजीला. टाक. किती वेळ शिजवायची भाजी? शेंगा उकडल्या त्याच्यामुळे थोड्या वेळ शिजू द्यायची, 10-5 मिनिट. शेवग्याची शेंगाची भाजी येते, रस्सा भाजी. अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी करून पहा, खूप छान लागते. रेडी झाली आपली शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी. तर प्लीज सगळ्यांनी ट्राय नक्की करा. तर ही आहे आमच्या मम्मींची पहिली कुकिंग रेसिपी माझ्या चॅनलवर. तर प्लीज सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब